पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सगुणा, ए सगुणा, 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 सगुणा। अनवर, ये लड़की कौन है रे? अपने मोहल्ले की नहीं दिखती। हाँ चाचा, सकल सूरत से तो ब्राह्मण की लड़की लगती है। ब्राह्मण की लड़की? इतनी रात गए, वो भी अकेली? बेटा, क्या रात्री तू इथे काय करते? आजोबा, मी माझ्या सगुणेला शोधायला आली आहे। सगुणा, तुम्हारी बहन है क्या? नाही, आमची गाय काल रात्रीपासूनच ती हरवली आहे। तिचं नाव सगुण आहे। तुझी गाय इकडे कशाला येईल? भिवा नावाड्याने सांगितलं होतं की तिला इकडे येताना कोणीतरी पाहिलं, म्हणून मी तिला न्यायला इकडे आली आहे। मला सांग, तुझी गाय दिसते कशी? आमची सगुणा तांबूस रंगाची आहे। तिच्या कपाळावर पांढरा टिळाही आहे। चाचा, ऐसी ही एक गाय कल रात कसाई फैजल के घर आई है। हाँ? हाँ। सांगा ना, पाहिलं का तुम्ही सगुणेला? चल माझ्या बरोबर। देवा, आता तूच माझ्या बयोचं रक्षण कर। ओ राजाणे रे, आणि सगुणेला सोडवायला गेली रे ती। अगोचरपणा नाही रे, हे तर वाचलंय। तू तिच्या पाठीशी उभा नाही करणार देवा। माझ्या बयोला सुखरूप परत आण, माझ्या बयोचं रक्षण कर। मुलीच्या जाती सूट दिली की काय होते बघितलेत ना वहिनी? अगो आता हिचे लग्न मोडले, गावभर शेणगोळा प्रकरणामुळे हिचे हास्य झाले, पण तरीही ही शहाणपण सुचले नाही व रोज नवा पराक्रम। वहिनी, ही सगळी चूक तुमची आहे। पोरीला शिस्तीत ठेवले असते तर आज ही वेळच आली नसती, पण नाही, ती बयो रोज नवा पराक्रम करणार आणि तुम्ही तिला पाठीशी घालणार। मग दुसरे काय होणार? आता ते इमाम वाड्यात बयोला जर काय झाले तर शेणगोळा परचुऱ्यांच्या तोंडात जाणार। फैजल भाई, ओ फैजल भाई, फैजल भाई। क्या बात है चाचा, इतनी रात गए आप यहाँ? कुछ काम था क्या? चाचा, ये लड़की कौन है? आता रडून काय उपयोग? पोरीला वेळेत आवरलं असतं तर बरं झालं असतं। माझ्या बयोला सुखरूप परत आण रे देवा। माझ्या बयोला सुखरूप परत आण। साथ बम्मनवाड़ा यहाँ पे? इतनी रात को क्या कर रहे हो? हे पा, आम्ही कसलाही वाद तंटा घालायला इथे आलेलो नाही। हे बघा, आम्ही आमच्या मुलीला बयोला माघारी न्यायला आलो होतो। तुम्ही एका मुलीला इथे आल्याचं पाहिलत का? म्हणजे गाय शोधायला ती इथे आली होती? ओ, फारूक चाचा फैजल के घर पे लेके गए हैं। फैजलचं घर कुठे आहे? चलिए आइए।
चलिए चला. सगुणा माझ्यासाठी फक्त गाय नाही, ती तर माझी मावशी आहे असं मला माझी आईच म्हणते. मी लहान अगदी कुक्कुल बाळ होते ना, तेव्हा मी रडायचे आणि मग माझं रडणं थांबायचंच नाही. मग माझी आई काय करायची माहितीये का? काय करायची? ती मला घेऊन सगुणीकडे जायची. मग सगुणा तिच्या जिभेने माझे पाय चाटायची आणि मग माझं रडणं थांबायचं आणि मला खुदू खुदू हसू यायचं. आमच्या सगुण्याचं जे वासरू आहे ना, ते पण अगदी गोड आहे. तिला आम्ही मोरी म्हणतो. मोरी? चाचा मोरी. ती बोलते माझ्याशी. बोलते? अच्छा. हो. माझी मोरी माझ्याशी काय बोलते ठाऊक आहे का? ती मला नेहमी म्हणते, तुझ्या आई वडिलांची काळजी घे. घरातल्या वडीलधारांचा मान राख, सन्मान कर. आपलं कुटुंब हेच तर आपलं वैभव असतं. माझ्या मोरीला तिच्या आईच्या म्हणजेच सगुण्याच्या कुशीत जाऊन जसं छान वाटतं ना, तसंच सगुणेलाही मोरीला जवळ घेऊन तिच्यावर माया करून तृप्त वाटतं. फैजल काका, माझी आजी म्हणते तृप्तता म्हणजे कुटुंब. आणि आज मोरी तृप्त नाहीये, सगुणाही नसेल. तसंच तुमच्या मुलांबाळाशिवाय तुम्ही नसाल. हे काकाही नसतील, ते काकाही नसतील. सांगा मला तुम्ही सगळ्यांनी, तुमच्या मुलांशिवाय तुम्ही राहाल का समाधानी? नाही ना? मग फैजल काका आईची आणि तिच्या बाळाची ताटातूट नाही ना होऊ देणार तुम्ही? माझी सगुणा भेटेल ना तिच्या वासराला? या अल्लाह, किती निर्मळ प्रेम आहे. ऐसा प्रेम खुदा का बंदा ही कर सकता है. ये लड़की खुदा की बंदी है. सही कहा आपने. मग देणार ना आमची सगुणा आम्हाला परत? बयो. तुमची बेटी तर खुदा का फरिश्ता आहे. फार चांगली शिकवण दिली तुम्ही तिला. पण यांची गाय देताय ना? फैजल, काय केलं गायचं? फैजल, इस लड़की को खाली हाथ भेजेंगे तो खुदा का खौफ होगा. शंकर भाऊ, पाण्याच्या प्रश्नावरून मी तुम्हा लोकांना अडवून ठेवलं होतं ना. तुमच्यात आणि आमच्यात दरी निर्माण झाली होती, पण तुमच्या या मुलीमुळे आपल्यातली दरी कायमची संपली असं मी आज जाहीर करतो.
आणि या मुलीमुळे आपल्यातला पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल अशी मी आशा करतो. शंकर भाऊ, आपकी लड़की बड़ी धीट है. मावशी म्हणजे दुसरी आई. एका मुलीला तिच्या आईपासून दूर करायचं पाप मी नाही करणार. घेऊन जा तुमच्या सगुणाला. अनवर, बापू, शिवा सगुण्याला घेऊन निघाला. चला आता आपण निघूया. थांबा. बेटा, आमच्या सगळ्यांकडून तुझ्यासाठी हा खाऊ. आता तुमची बेटी आमच्या सगळ्यांची बेटी झाली. हो हो, आमच्या सगळ्यांची. बरं, येतो आम्ही. येतो कशाला, जातो आम्ही. चला. वैजल भाई, तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे आज आम्हाला आमची सगुणा आणि बयो परत मिळाली. अहो, तुमची ही मुलगी आता या पूर्ण इमामवाड्याची मुलगी झाली आहे. बयो, यापुढे तुला कधी कुठलीही मदत लागली तर या फैजल काकाला हक्काने हाक मारायची. काय अख्खा इमामवाडा तुझ्यासाठी धावून येईल. बरं, रात्र खूप झाली आहे, तुमच्या घरी वाट बघत असते. चला, मी तुम्हाला नदीपर्यंत सोडून येतो. या. बरं का मुलांनो, थोडक्यात महत्वाच्या अशा 2 घटना घडल्या आज. कळले? हो रे. पहिली घटना म्हणजे बयोताईने शेणाचा गोळा तिच्या होणाऱ्या सासरे बुवांना मारला आणि तिचे लग्न मोडले. आणि 2, सगुणा गाय हरवली. सगुणा गाय नाही तर उद्या दूध मिळणार नाही का रे दादा? मिळेल की. पिंपळाच्या झाडाला लागते नवीन दूध, ते देईन मी तुला. तुझं आपलं काहीतरी. पिंपळाच्या झाडावरती कधी दूध येते का? अरे, पिंपळाच्या झाडावर चेटकीन राहते ना, तिच्या मडक्यात असतं दूध नेहमी. मी नाही पिणार चेटकिनीचं दूध. अरे गाढवांनो, मी काय बोलतोय महत्वाचे आणि तुमचे भलते. हो हो, गप्पा बसा रे. महादेवाची तंद्री मोडते मग. तर काय म्हणत होतो मी? 2 घटना. 2 घटना. तर माझे म्हणणे असे की सगुणा गाय हरवली आणि बयोताईचे लग्न मोडले. हा निव्वळ योगायोग नव्हे. अगं बाई, योगायोग म्हणजे काय रे दादा? योगायोग म्हणजे पिंपळावरच्या चेटकिणीचा आंबाडा. दादा, मला भीती वाटेल असे बोलू नको ना. त्यात काय भियायचं? पिंपळावर चेटकीन राहते असे तर बापूच सांगतात नेहमी. पुन्हा ते, अरे महादेव दादांना काहीतरी बोलू दे ना. तो काहीतरी मोठ्यांचे गंभीर बोलतोय ना. नाहीतर काय, माझी तंद्री भंगते सारखी. गप्प बसा.
अरे शोशू नका न करू मला सूय येईल. चुप्प बसा. इथे आमची सगुणा काय हरवली, आमच्या बयोताईचे लग्न मोडले आणि अशा कठीण प्रसंगी तुला शू कशी येते? दात काढू नका, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. तर काय म्हणत होतो मी? योगायोग नव्हे असे काहीतरी म्हणत होतास. हा योगायोग नव्हे, पण योगायोग असेल तर मग गाय हरवली, लग्न मोडले आणि गाय सापडली की लग्न जुळणार. दादा पण बयोताई कुठे? बयो थांबा राधाबाई. खबरदार कोणी पुढे येऊन हिचे लाड केले तर. पराक्रम गाजवून नाही आले, ही परचुऱ्यांचं नाक कापून आले आहे, नाक. परचुऱ्यांच्या 7 पिढीमध्ये जे अघटित घडलं नाही ना, ते आज या बयोमुळे घडलंय. धन्य धन्य झालो मी. आज बयोनी परचुळे कुळाचा उद्धार केलाय, उद्धार. आज जे कोणी मदतीस धावून आले ना, ते उद्या तोंडसुख घेणार आहेत. परचुऱ्यांच्या घरात पुरुषांना वचक राहिला नाही अशा चर्चा ऐकायला मिळणार. कुणामुळे तर या बयोमुळे. थांब, मी बोलतो, आकांड तांडव करतो एवढंच दिसतं तुम्हाला. नारायणा, राधाबाई आता तरी शहाणे व्हा. डोळ्यात तेल घालून पोरीवर लक्ष ठेवा. प्रभाकर, सगुण्याला अंघोळ घालायला सांग गड्याला. आणि राधाबाई, या बयोला तर नुसत्या गोमूत्रानं अंघोळ घाला. त्याशिवाय शरीर आणि चित्त शुद्ध व्हायचं नाही. आणि अंघोळ झाल्यावर वरच्या खोलीत डांबून ठेवा, त्याशिवाय ताळ्यावर यायची नाही. सुभद्रे, अंघोळीस पाणी काढ आणि भरपूर गोमूत्र टाक त्यात. सगुणेचं ताजे मिळतं का बघा. भोगा आता आपल्या कर्माची फळे. चला रे मुलांनो. दूर हो. हिच्यावर लक्ष ठेवा. मी आज गार पाण्यानेच आंघोळ करतो.